येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। वर्षभरात 3 लाख लोकांनी केलाय विमान प्रवास आणि आता कोलकाता चेन्नईसाठी देखील विमान सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या। पाहूया नाशिक विमानतळाची ही विशेष बातमी। नाशिक विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षभरात तब्बल 3 लाख लोकांनी प्रवास केल्याची नोंद आहे। यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 85,000 प्रवाशांची वाढ झाली। 2023 मध्ये वर्षभरात 2,16,000 लोकांनी प्रवास केला होता। तर विशेष म्हणजे नाशिक विमानतळावरून नववर्षात कोलकाता, चेन्नई या 2 शहरांकरता देखील विंटर शेड्यूल पासून नवी सेवा उपलब्ध होऊ शकते। तसेच पुढील महिन्यापासून तुर्तास स्थगित असलेली जयपूरसाठीची विमान सेवा देखील पूर्ववत सुरू होणार आहे। नाशिक विमानतळावरून सध्या हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, इंदूर, बंगळूर, दिल्ली या शहरांसह गोव्याकरता नियमित विमान सेवा सुरू आहे। याशिवाय जयपूर करता सुरू झालेली सेवा काही कारणास्तव तात्पुरती स्थगित करण्यात आली। गतवर्षी सुरुवातीला केवळ हैदराबाद आणि अहमदाबाद करताच विमान सेवा सुरू होती, त्यात नंतर सातत्याने वाढ होत गेली आणि यावर्षी त्यामध्ये दिल्ली, इंदोर, बंगळूर, जयपूर या सेवांची भर पडली। त्यामुळे प्रवाशांच्या संख्येने नवनवे विक्रम केले। पहिल्याच 6 महिन्यांची तुलना केली तर प्रवाशांच्या संख्येत तब्बल 60% वाढ नोंदवली गेली। यामध्ये दुसऱ्या 6 महिन्यामध्ये मोठी वाढ देखील पाहायला मिळते। त्यामुळे आता कोलकाता आणि चेन्नई साठी देखील नाशिक वरून विमान सेवा सुरू होते की काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।